मळली आहे ना जरा, थोडीशी वाटते. वॉश करायला लागणार आहे एकदा. हॅलो, आपल्या प्रत्येकाचीच अतिशय आवश्यक आणि महत्त्वाची असणारी पर्सनल गोष्ट म्हणजे आपली पर्स. बायकांसाठी पर्स आणि पुरुषांसाठी त्यांचं वॉलेट. रोजच्या वापरातील अगदी छोट्या छोट्या गोष्टी जसं की घराची चावी, गाडीची चावी, रुमाल, आपला मोबाईल, काही सुट्टे पैसे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपली ओळख म्हणजेच आपली आयडेंटिटी कार्ड्स, अशा सगळ्या गोष्टी आपल्या पर्समध्ये असतात. आणि म्हणूनच जेव्हा कधीही आपली ही पर्स किंवा वॉलेट जर आपल्या नजरेआड झालं की लगेचच आपली शोधाशोध सुरू होते. अरे, माझी पर्स कुठे गेली, माझं वॉलेट कुठे गेलं. त्यामुळे आपण प्रत्येकजणच आपल्या पर्सची खूप काळजी घेत असतो. मीही आज तेच करणार आहे. चला, फायनली सगळी पर्स रिकामी करून मी जरा एक 10-15 मिनिटं आता ती साबणाच्या पाण्यात भिजवून ठेवणार आहे. आणि खरं तर या सुद्धा गोष्टींची खूप काळजी घ्यावी लागते, कारण खूप सारखं आपण ती पर्स उचलतो, बाहेर घेऊन जातो, विविध ठिकाणी जात असतो, पटापट ती पर्स ठेवतो, त्याच्यामुळे कधी फार असं लक्ष दिलं जात नाही. आणि त्यात माझी पर्स व्हाईट कलरची आहे. जेव्हा मी घेतली होती आणि रिसेंटली सुद्धा मला एक कमेंट आली होती की अंकिता, पर्स छान आहे तुझी, पण तू व्हाईट कलर का घेतलास. सो पर्सनली व्हाईट कलर मला आवडतो. थोडंसं कसं व्हाईट कलर कुठल्याही ड्रेसवरती मॅच होतो आणि मला ती बघितल्या क्षणी आवडली होती, म्हणून ती मी व्हाईट कलरची घेतलेली. आणि तसं जनरली मी थोडंसं ना, माझी कुठलीही स्लिंग बॅग असेल मी ती स्वच्छ करतेच. माझी मागची सुद्धा तुम्ही बघितली असेल, ती जिचे थोडंसं कापड फाटलं होतं, मी ही जेव्हा घ्यायला गेले होते ती शेअर केली होती. इवन स्लिंग बॅग असं नाही, पण सगळ्याच बॅग्स असतील त्या मी केअर घेते. पण ह्या वेळेला मला थोडासा उशीर झाला आहे, कारण आता ही घेतल्यापासून साधारण 2 महिने झाले. ही मी अशी फर्स्ट टाईम धुणार आहे. दिवाळी होती आणि अशा सगळ्या घाई गडबडीत काही जमलं नाही. सो म्हटलं आता आज वीकेंड आहे आणि जरा सॅटर्डे संडे या वेळेला आम्ही प्लॅन केला होता की बाहेर कुठे जाणार नव्हतो. सो निवांत वेळ आहे तर म्हटलं हे एक काम करून घेऊया. सो ती भिजत घातली आहे, नंतर स्वच्छ ती धुते. आणि हा बघा माझ्या बॅगेतला सगळा पसारा. हे तर अगदी कॉमन आहे, मला वाटतं आपल्या प्रत्येकाच्या बॅग्समधनं हे अशी कागदं निघणार नाही असं कधीच होणार नाही. कारण कधीही कुठेही बाहेर गेलं, काही शॉपिंग केलं किंवा पटकन काही आपण घेतो त्याच्या रिसिट्स असतात, अजून छोटं छोटं काही राहूच्या आमच्या काही काही खेळण्यांचं असतं, काही कूपन्स आहेत माझ्याकडे. आणि इथे तुम्ही बघू शकता किती छोटा छोटा कचरा आहे सगळ्या बॅगमध्ये माझ्या. काय आहे काय पण काय कसला कचरा आहे हे बघ ना, असं काय धूळ असते. हा, हे बघ, क्रीम वगैरे काही आहे का. नाही रे, कॉस्मेटिक्स तुझं नाही. अरे हे असं काय काय आहे बघ ना, आपण हे असं काय काय ठेवतो. आता हे राहूने काहीतरी ठेवलंय, त्याचं हे बघ सगळं पांढरं पांढरं निघालंय. जनरली आणि माझी ही जी छोटी स्लिंग बॅग आहे ना, यात मी फार काही गोष्टी कॅरी करत नाही. मेन म्हणजे त्यात असलेलं माझं हे छोटंसं वॉलेट, ज्यात थोडीशी कॅश, काही आपले जे इम्पॉर्टंट कार्ड्स असतात तेच सगळे प्रकार मी ह्याच्यात ठेवले. आणि आता सध्या व्लॉगिंगमुळे माईक्स माझ्याबरोबर कायम असतात. दोन्ही घराच्या आमच्या चाव्या, त्यानंतर एक लिपस्टिक, छोटासा कंगवा, एक टिकलीचं पाकिट, एक पेन कंपल्सरी ठेवते. पण आत्ताच मी जेव्हा ती बॅग भिजत घातली आहे तेव्हा मी विचार केला आहे पेन अवॉइड करूया, कारण माझी जी मागची बॅग होती त्यात असंच इंक सगळी पडली होती आणि आतलं कापड सगळं खराब झालं होतं माझं. आणि ह्यात ही व्हाईट कलर आहे. सो हे सध्या मी आता बाजूला ठेवणार आहे. त्यानंतर माझे 2 रुमाल छोटे, राहू असतो त्याच्यामुळे हे कंपल्सरी मला ठेवायला लागतात. इनेलर आहे एक, त्यानंतर ह्या माझ्या क्लिप्स. दॅट्स इट. या बॅगमध्ये माझ्या एवढंच असतं. आणि हे आता सध्या मला काही काही शॉपिंगवरती कुपन्स मिळाली आहेत, ती ठेवली आहेत मी. व्हॉट्स इन माय पर्स व्हॉट्स इन माय पर्स त्या निमित्ताने झाला. 10-15 मिनिटं झाली आहेत आणि मी काही नाही, थोडंसं कोमट पाणी केलं होतं. त्यात आपली जी पावडर असते नेहमीची कपडे धुवायची ती ॲड केली होती आणि त्यात ही बॅग भिजवून ठेवलेली. आणि ब्रश नाही मी आता ह्याला वापरणार आहे, कारण हे कापड निघायची भीती असते. नुसतंच जरा असं हाताने, हे बघ कसं आहे आतमध्ये.
ही पर्स मी घेतली होती मॅक्समधनं, अप्रॉक्सिमेटली 500 रुपीजला मी घेतली होती. आणि जसं म्हटलं की व्हाईट कलर कुठल्याही डार्क कलरवरती खूप सूट होतो, त्याच्यामुळे मला ही बघता क्षणी आवडली वेळेला ही घेतली होती. आणि आज ती स्वच्छ सुद्धा झाली आहे, धुतल्यानंतर ती अजूनच व्हाईट व्हाईट दिसायला लागली. अरे काय करते? आता बाकीच्या बॅकअप बॅग्स, हा, हे सगळं सामान मला ठेवायला लागेल ना, अच्छा. त्या ह्याच्यात ठेवल्यात रे वर मी. हे बघ, ही एक आहे. जरी आणि आता 1-2 दिवस आम्ही लांब कुठे बाहेर जाणार नसलो तरी इथल्या इथे जायला बॅग लागते. आणि आता ती वाळत घातली, तिला सुकायला उद्या तरी म्हणजे उद्याचा वेळ तरी लागेल. पण तोपर्यंत आता अशा मी ना माझ्या ज्या एक्स्ट्रा बॅग्स आहेत त्या सगळ्या बांधून ठेवल्यात. तर स्लिंग बॅगमध्ये आता माझ्याकडे हे 4 प्रकार आहेत. अजून एक माझ्याकडे होती पण ती जरा मी ना छान असं काहीतरी पार्टी असेल, काही फंक्शन असेल म्हणून ठेवली आहे. सो ही तर मी काही घेणार नाही आहे. पण ह्या 4 मधली आता एक कुठली तरी घ्यायची आहे. कुठली घेऊ? कुठली आवडते तुला यातली? सगळ्याच आवडतात. ही पण जरा राहू दे, ही छान आहे ना, काहीतरी असं फंक्शनला मला मग लागतात. केलीस का डिसाईड? नाही ना, कुठली घेऊ तेच विचार करते. थांब, एक मजा करूया आपण. तू डोळे मीठ. पहिले ठेवतो मी इथे. हा ठीक आहे. डोळे मीठ. अंकिताला डिसाईड करता येत नाहीये, तिन्ही आवडतात तिला, त्यामुळे बघूया अंकिता कुठली चूज करते. हा कर. करू? हा हा कुठे आहे माझा हात? बरोबर आहे का? हा बरोबर आहे. नाही, मागे मागे थोडा. हा बरोबर आहे. हा, कुठली आहे? बघितली नाहीस ना? नाही नाही, सिरियसली केलं. हे बघ, ह्याच्यात पण काही ना काहीतरी आहेच ठेवलेलं. छान आहे पण. मस्त आहे. ही जरा ना अशी छान मोठी आहे, म्हणजे ती कशी जरा कॉम्पॅक्ट होती ना. याला जरा खण वगैरे पण बघ ना, 2 आहेत इथे, त्यानंतर इथे मागे एक आहे. चला आता जरा थोडे दिवस ही वापरूया. बॅकअप बॅग सुद्धा तयार झाली आहे. जे सगळं सामान होतं ते आता मी जरा ह्यात ऍडजस्ट करून ठेवलेलं आहे. ती वाळली की परत तिथे शिफ्ट करेन मी. सो आता माझी ही बॅग सुद्धा तयार आहे. तुझ्याकडे बॅकअप बॅग तरी आहे, माझं वॉलेट बघशील का हैराण होशील. तुला मी सांगते चेंज कर, तुझं ते लक फॅक्टर तुला सांगते मी किती वेळेला. लकी आहे पण ते, म्हणूनच तू बदलत लकी नाही. पर्स आहे. आणि लकी म्हणत मग अजून 1 वर्ष वापरशील. हे बघ, पुष्करला मी किती वेळा सांगत असते, पुष्कर आता ते बदल, पण नाही. त्याचा एक तो लक फॅक्टर आहे की ते वॉलेट त्याला लकी आहे. अजून 1 वर्ष माझं ऐका तुम्ही, अजून 1 वर्ष तरी अगदी सगळी कार्ड्स वगैरे पडायला लागली की मग आता त्याला असं वाटलं की बापरे नाही आता म्हणजे राहतच नाहीये काही, तोपर्यंत ते बदलत नाही. मागचं पण असंच होतं हे घ्यायच्या आधीच काय. हा लकी होतं. 2-3 वर्ष वापरतो. मला तर नाही बाबा, मला 4-5 बॅग लागतात. तेच म्हणून म्हटलं माझ्याकडे काय बॅकअप वगैरे नाहीये. म्हणजे माझी आता ती जर स्वच्छ झाली ना तरी मी म्हणेन आता जाऊ दे, थोडे दिवस हीच वापरते मी. आज दिवसभरात जे काम मी डोक्यात ठेवलं होतं की काहीही झालं तरी आज माझी बॅग क्लीन करायची आहे आणि ते मी केलंय. ॲक्च्युली बघायला ना खूप छोटी छोटी कामं वाटतात ही, पण आत्ता जर बघितलं तर माझा अर्धा-पाऊण तास त्यात गेलाय. पण थोडंसं ह्या सुद्धा आपली जी पर्सनल गोष्टी असतात त्यांची केअर घेणं तितकंच गरजेचं आहे. नाहीतर कधीतरी पटकन असं होतं की छान आपण तयार झालो आणि बॅग आपली मळकी दिसते, असंही कधीतरी होतं. त्यामुळे ह्या गोष्टींची सुद्धा एखाद महिन्यांनी म्हणा केअर घेणं तितकेच गरजेचं आहे, जे मी आत्ता केलेलं आहे. बाकी आता मला पुढची कामं आहेतच. देवाला दिवा लावायची वेळ झाली आहे, सो दिवा लावून घेते. पुढे डिनरची तयारी आहे, छोटी मोठी इथे भांडी वगैरे सगळी लावून ठेवायची आहेत. आपण भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. सी यू अगेन, बाय.